कसा या सत्कार्यामध्ये आपण जर दान केल्यानंतर किती मोठे पुण्य असतं बघा. आपण प्रपंचामध्ये काय कमी पडतं का म्हणून आपण देवाला सुद्धा काही भक्त येत नसतं, परंतु आपण केलेलं कमी पडतं. परंतु जर देवानं दिल्यानंतर, सद्गुरूने आशीर्वाद दिल्यानंतर आपल्या प्रपंचामध्ये काही कमी पडत नाही. देवानं दिल्यानंतर आपण आयुष्यभर कमी पडण्याचं देव देत असतो. म्हणून संत महात्मे काय म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव नाही तुझा, गुरुविन देव नाही तुझा. पाहता त्रिलोके गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा सुखाचा सागर. गुरु हा प्रेमाचा घर, गुरु हा प्रेमाचा घर. गुरु धैर्याचा डोंगर, गुरु धैर्याचा डोंगर. गदा काळी ढळमळे ना गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा सुखाचा सागर. गुरु हा प्रेमाचा घर, गुरु हा प्रेमाचा घर. गुरु हा वैशाला की साय, गुरु साधकाशी माय. गुरु कामधेनु गाय, गुरु कामधेनु गाय. भक्ता घरी दुबतते गुरु काळाची दंडना, गुरु करीतसे खंडना. पाहता त्रिलोके गुरुपासून, गुरु जर ज्याने केलेला, गुरुच्या चरणावर जर विश्वास असेल, काळ कधीही जवळ येत नाही. म्हणून अखंड आपण भक्ती केली पाहिजे. आपल्या प्रपंचात विघ्न कशा पाही येत असतात, आपल्या पुण्याचा साठा कमी पडलेला असतो. म्हणून देव झाला पाट मोरा, देव झाला पाट मोरा. नसता विघ्न येते घरा, नसता विघ्न येते घरा. नसता विघ्न येते घरा, नसता विघ्न येते घरा. हो, सद्गुरू आपल्याला सांगतात की अखंड तुम्ही नाम जपत जावा. आपला प्रपंचामधून टायमिंग काढून आपण भक्ती केली पाहिजे. जसं पती पत्नीची जोडी असते, त्याप्रमाणे आपण प्रपंच एकटा करत असेल तरी त्याला भक्तीची जोडी पाहिजे. त्याशिवाय आपला प्रपंच चालू शकत नाही. सद्गुरूच्या नामात एवढी शक्ती आहे. आपल्यावर जर संकट येत असेल, ते संकट निवारण करण्याकरता सद्गुरूची भक्ती केली पाहिजे. संतांची सेवा केली पाहिजे, सद्गुरूची सेवा केली पाहिजे. त्या सद्गुरूच्या चरणावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवल्यानंतर आपला कोणतीही अडचण येत नाही. आपल्या प्रपंचामध्ये काही कमी पडत नसतं. सद्गुरू देत असतात, परंतु आपला भाव सुद्धा त्या सद्गुरूच्या चरणावर पाहिजे. ह्या जगामध्ये काय चालले त्या भगवंताला कळत असतं. म्हणून काय काय केलंस भल्या मानसा, देवाला सार कळतय र. काय काय केलंस भल्या मानसा, देवाला सार कळतय र. देवाला सार कळतय र, देवाला सार कळतय र. देवाला सार कळतय र, देवाला सार कळतय र. काय काय केलंस भल्या मानसा, देवाला सार कळतय र. काय काय केलंस भल्या मानसा, देवाला सार कळतय र. हो, आपण जर गुरुला खोटं बोललो,
ते देवाला कळत असतं. ह्या चराचरात त्या भगवंताचं रूप भरून उरलेलं आहे. परंतु जे चोराला वाटतं चोरी करून गेल्यानंतर काय कळत नसतं, परंतु भगवंत बघत. चंद्र आहे साक्षीला, सूर्य आहे साक्षीला, माता भूमी आहे साक्षीला. भगवंत साक्षीला आहे, परंतु चोराला वाटतं चोरी करून गेल्यानंतर कोणी आपल्याला पाहत नाही. त्याप्रमाणे आपण सद्गुरूला जर खोटं बोललो तर देवाच्या हातात दोरी असते, त्या भगवंताच्या हातात रिमोट असतो. परंतु हा जन्म पुन्हा पुन्हा नाही, हा जन्म एकदाच आहे. परंतु या मानवरूपी जन्माला आल्यानंतर आपण भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. काय नाम घेतलं पाहिजे? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त गुरुचे नाम स्मरा. दत्त गुरुचे नाम स्मरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त गुरुचे भजन करा. दत्त गुरुचे भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पाय हळूहळू चाला, मुखाने दत्त दत्त बोला. पाय हळूहळू चाला, मुखाने दत्त दत्त बोला. दत्ता समजावरचा राजा, त्याशी नमस्कार माझा. दत्ता समजावरचा राजा, त्याशी नमस्कार माझा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हो.